लोक जे व्रत करतात, व्रत म्हणजे उपासनाचं पालन. म्हणजे तुम्ही जसा उपास करता त्या दिवशी ठामपणे असं अधिष्ठान मानता की ह्या दिवशी उपासाच्या दिवशी मी काहीही खाणार नाही. म्हणजे हा तुमचा कसा झाला निर्णय, अधिष्ठान मांडल्यासारखा. हे समजा अधिष्ठान आहे, हे हालत नाही, तसा व्रत असतो माणसाला. तर त्याच्यावरती टीकाकार काय म्हणतात की धम्माला फक्त पंचशील पुरेसं नाही काय, व्रत ग्रहणाची काय आवश्यकता आहे असे प्रश्न नेते संघाला विचारले आहे. व्रत काय करायचं म्हणून. पण भगवंताने दोन उपासकासाठी पंचशीलचं पालन करणं आणि भिक्खू संघासाठी पंचशील पालन करणं म्हणजे व्रताप्रमाणे. एखाद्या वेळेस उपासकाकडून ते मोडल्या जाऊ शकतंय, परंतु भिक्खू संघाकडून ते मोडता कामा नये. मग ही आठ फक्त कोणाला ठेवली होती, भिक्खू संघासाठी. तर टीकाकार काय म्हणतात, जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वातीच्या, जुलाबाच्या आणि तस्मा औषधाने देह दुर्बळ करण्याचा फायदा काय, असे मत प्रदर्शन केले जात आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं, जर पंचशिलेने धम्म जर समजतोय, कळतोय, तर मग व्रत पाळायचं काय करायचं. म्हणून ते काय म्हणतात, एखाद्या औषधाने जर, औषधाशिवाय जर तुमची तब्येत बरी होत असेल तर उगाच औषध घेऊन दुर्बळ होणं म्हणजे कमजोर होण्याचा अर्थ काय. एखादा जाड माणूस असतो, त्याला जर वजन करायचं असेल, औषध देऊन फायदा काय. जर तुम्ही व्यायाम करून जर कमी होत असताल असा तो बोलण्याचा उद्देश असतो. तर असं त्या टीकाकाराचं मत होतं. तर ग्रहस्थ उपासकाला संसारात राहून वासना भोग भोगुनी पंचशिलेने शांती श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते, तर भिक्खूंना आणखी व्रत ग्रहण करण्याची आवश्यकता काय. काय म्हणतात, जर ग्रस्त जीवनामध्ये राहून उपासक शिलाचे पालन करतो, वासना भोग भोगुनी पंचशिलेने शांती श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते त्याला, तर मग व्रत, भिक्खूंना व्रत ग्रहण करण्याची आवश्यकता काय. तर तथागताने त्याच्यावरती सांगितलंय की व्रत ही स्वाभाविक गुणवत्तेसाठी आहे. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्यांनी व्रत पाळले पाहिजे, आणि व्रत पाळल्यावर त्याची गुणवत्ता वाढली जाते. आता आपण ग्रस्त माणसं, आपल्याकडे काय कधी रागाच्या भरात होऊन जातो, कठोर एखादा शब्द टाकतो आपण कोणाला, पण नाही येत लक्षात लवकर आपल्याला बोलता बोलता. जास्त एखाद्याला त्रास द्यायला तर पटकन आपला विचार करतो, काय पटकन बोलला जातो ना. पण भिक्खू संघाला तसं नाही जमत. भिक्खू संघाला एक समोरचा किती जरी बोलला तर त्याला एक तर उत्तर देऊ देणार नाही, मोन पाळी व्यर्थ त्याला बडबड करू दे आणि तो काहीच बोलणार नाही. आणि जर तो शांत झाला तर मग त्याला तू समजून सांगेल. पण त्यांनी जे कठोर बोलले म्हणून मी कठोर बोलणार नाही, हे भिक्खू संघाकडे असतं. आणि हे व्रत असतं. जसं उपासनात तुम्ही उपासाच्या दिवशी काही खात नाही, किती जरी तुम्हाला चांगलं दिलं पुढे आणून, नाही नाही माझा उपास होता, ती खाणारच नाही, बरोबर की. तसं भिक्खू संघाला व्रत म्हणजे जे पंचशिलेचे जे पालन करणं आहे, हे त्या उपासाचं पालन करणं, आणि ते कायमस्वरूपी असं आहे, असं भगवंत म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं, भिक्खू संघाची गुणवत्ता वाढते. म्हणून भिक्खू संघामध्ये आणि ग्रस्त जीवनाच्या लोकांमध्ये फरक आहे ना, नाही असं आहे का. तर व्रतस्थ जीवनामुळे आपोआप सत्वाच्या बुद्धी होते आणि अंधपदापासून रक्षण होते. बघा, व्रत जीवनामुळे जर आपण पाळलं तर सत्वबुद्धी म्हणजे आपण बुद्धाप्रमाणे ज्ञान बनण्याचा प्रयत्न करतो.
आणि ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मार्गावर आपण चालतो जर वृत्त पाळलं तर वृत्तस्थ जीवनामध्ये जर आपण पाळलं तर बुद्ध मार्गाने आपण जातो म्हणजे आपण काटेकोर पालन करतो ना ते धम्माचं आणि आपला मार्ग कुठला असतो बुद्ध धम्माकडे जाण्याचा त्याच्यामध्ये गुणवत्तेवर आपण येत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं जर बुद्ध धम्माचं काटेकोर पालन केल्यामुळे जे जे आपल्यात अडथळे निर्माण होतात अंधकाराचे त्या अंधकाराच्या अडथळ्याला आपण सहज मुक्त करू शकतो आणि त्याला सहज त्याच्यातून सावरू शकतो आपण आणि ते आपल्याला बुद्धीच्या जोरावर आपण त्याला समजतो की हे आपल्यासाठी चांगलं नाही चांगलं वाईट काय आपल्याला कळतं ना म्हणून इथे त्यांनी असं सांगितलंय की जे वृत्त नाही जे वृत्तस्थळ जीवनामुळे आपोआपच सत्वाची बुद्धी होते म्हणजे बुद्धाकडे मार्गावर आपण जातो आणि अंधकारापासून रक्षण होतं आपलं पुढे जे व्रत ग्रहण करतात आणि स्वलोभाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते बरोबर जे व्रत जोपासना करतात ते लोक कसे स्वलोभाने त्या मार्गातून मुक्त होतात दुःखातून मुक्त होतात कारण त्याच्याकडे शील कठोर पाहतात ते कट जशात तसे आपल्यासारखं नाही घर सोड ग्रस्त जीवनासारखं ते सोडत नाही म्हणून वृत्त जे पाळतात ते स्वलोभाने त्याची जोपासना करतात म्हणजे त्याला काटेकोरपणे त्याला पाळतात आणि त्यातून ते मुक्त होत असतात अंधकारात म्हणून व्रत ग्रहण म्हणजे वासना असूया अहंकार या नियम व कुविचाराचे निर्मूलन म्हणजे वासना म्हणजे वाईट विकार आपल्या मनातले असूया म्हणजे ईर्ष्या अहंकार म्हणजे गर्व या म्हणजे ईर्ष्या द्वेष ह्या जवळचा संबंध आहे दोघांचा एकदा माणसाच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाले की लगेच द्वेष निर्माण होतो द्वेष निर्माण झाले की क्रोध निर्माण होतो क्रोध निर्माण झाले की राग उत्पन्न होतो हे कंटिन्यू चालू राहत आहे म्हणून असूया अहंकार आणि नियम या कुविचाराची म्हणजे वाईट विचाराचे डोक्यातून तुम्ही काढले पाहिजे हे वाईट जे विचार आहेत ते लगेच तुम्ही काढले पाहिजे आणि त्याच्यामुळे काय निर्मूलन होतं मग त्याच्यामुळे आपल्याला सम्यक संकल्प आपल्याला लक्षात येतो म्हणजे आपण एक संकल्प करतो जसा उपासना करतो तसा आपण एक सम्यक संकल्प करतो की मी माझं जेवढे जेवढे धम्मामधले जे विचार आहेत जेवढे शील पालन आहे जेवढा अष्टांगिक मार्ग आहे जेवढा आर्य सत्य आहे हे सगळं संकल्प करतो मी पाळेन आणि हे व्रत ग्रहण करताना आणि त्याची जोपासना करताना ते सुरक्षित असतात व त्याचा आचार विचार सर्वस्वी पवित्र असतो आणि जेव्हा हे तुम्ही व्रतासारखे जेव्हा पालन करता तर त्या माणसाचे आचार विचार राहणीमानापासून तर सगळ्या गोष्टी कशा असतात पवित्र असतात फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही आणि जर आपण फक्त पंचशीलच ग्रहण केलं तर हे साध्य होत नाही असं म्हणतात व्रत ग्रहण नैतिक अंधपथापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही नैतिक म्हणजे बुद्धीचा वापर करून सुखाच्या मार्गाकडे जाणारा मार्ग म्हणजे आपली नैतिकता म्हणून त्या व्रत ग्रहणाने नैतिक अंधपथापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही म्हणून व्रत हे जीवन अत्यंत कठीण असते व्रत पाळणे हे उपासकाला कठीण असते परंतु पंचशील ग्रहणाने मात्र तसे नसतात आणि पंचशील ग्रहण हे तसं कठीण करत होत नाही आणि मानव जातीच्या हितासाठी काही व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते म्हणून तथागताने दोन्हीची योजना केलेली आहे भगवंत म्हणतात जर मानवाला दुःखातून मुक्त व्हायचं असेल लवकर तर माणसाने
व्रतासारखे पालन केले पाहिजे, उपवासासारखा. एकदा मी ठरवलं, संकल्प केला तर मी तसेच वागेल. म्हणजे व्रत त्याप्रमाणे पालन केले पाहिजे. आणि जर त्या माणसाने व्रतासारखे पालन केले की त्याच्या जीवनामध्ये दुःख नाहीसं होतंय. आणि इथेच त्या दोन्ही योजना भगवंतांनी आपल्याला समजून सांगितल्या. आणि इथेही दुसरा भाग सांगतो.